मुरंबा जानेवारी 17 लेखी अपडेट. भाग 1. अण्णासाहेबांचे आगमन आणि संध्येचा टोमणा. आजच्या भागाची सुरुवात अत्यंत उत्सुकतेने होते. सणाचा माहोल असूनही घरात एक वेगळीच तणावाची हवा आहे. रमा, साई, अण्णासाहेब आणि संध्या हे सगळेजण अक्षयच्या घरी पोचतात. घर पाहताच संध्या थांबून आश्चर्याने म्हणते की घर आणि बंगला तर खूपच मोठा आणि छान आहे. तिच्या आवाजात कौतुकापेक्षा टोमणा अधिक जाणवतो. अण्णासाहेब ताबडतोब स्पष्ट करतात की हे घर अक्षयचे नाही तर आपलेच आहे आणि अक्षय इथे फक्त काम करणारा असल्यामुळे त्याला राहायला दिलेले आहे. संध्या लगेचच तिखट प्रतिक्रिया देते आणि म्हणते की म्हणजे आपल्याच घरात राहून आपल्याला शहाणपणा दाखवतात का. तिचे हे शब्द साईला अजिबात आवडत नाहीत. साई तिला थांबवतो आणि सांगतो की अशा प्रकारे बोलण्याची गरज नाही. संध्या मात्र आपण काहीच चूक बोललो नाही असा आवणते. अण्णासाहेब संध्याला समजावतात की आपण इथे तिळगुळ द्यायला आलो आहोत, कोणाच्या भावना दुखवू नका. भाग 2. अक्षय स्वराचा गृहप्रवेश आणि माणुसकीचे दर्शन. घरात प्रवेश करताच अक्षय घर आवरताना दिसतो. स्वरा त्याच्या शेजारी उभी असते आणि ती सांगते की तिने आयुष्यात पहिल्यांदाच साडी नेसली आहे. तेवढ्यात संध्याचा आवाज येतो आणि अक्षय स्वरा बाजूला होतात. अक्षय आनंदाने सगळ्यांचं स्वागत करतो. संध्या पुन्हा टोमणा मारते की पाहुणे आम्ही नाही तर तुम्ही आहात, कारण घर अण्णासाहेबांचे आहे. तेव्हा शशिकांत मुकारदम अत्यंत समजूतदार शब्दांत उत्तर देतात. ते सांगतात की स्टार, घर भिंतींनी बनत नाही तर माणसांनी बनतं. माणुसकी आणि आपलेपणा यामुळेच घराला घरपण येतं. स्टार हे ऐकून संध्याची मस्ती थोडी उतरते. भाग 3. तिळगुळ ओळख, खेळ आणि रमाचे दुःख. इरावती तिळगुळ देण्याचा विषय पुढे आणते. अण्णासाहेब रमाला तिळगुळ देऊन लगेच निघायचं सांगतात, पण शशिकांत मुकारदम एक खेळ सुचवतात. प्रत्येकाने डोळ्यांवर पट्टी बांधून आपल्या पत्नीला ओळखायचे आणि तिळगुळ द्यायचा. खेळाची सुरुवात साईपासून होते. साईच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते. तो अनेक हात पकडतो, पण रमाला ओळखू शकत नाही. शेवटी तो ताराचा हात धरतो आणि रमाला ओळखल्याचा दावा करतो. इरावती त्याला आऊट घोषित करते. हा क्षण रमाच्या मनाला खोलवर दुखावणारा ठरतो, तरीही ती गप्प राहते. भाग 4. अक्षयची हुशारी आणि स्वराचा आनंद. आता अक्षयची पाळी येते. संध्या मुद्दाम रमाला बाजूला ढकलते आणि स्वतःचा हात पुढे करून अक्षयला गोंधळात टाकायचा प्रयत्न करते. अक्षय एक एक हात पकडत ताराताई आणि आजीला ओळखतो. संध्या पुन्हा आपला हात पुढे करते, पण अक्षय थांबतो आणि म्हणतो, इथे माझी बायकोच नाहीये, मी अजून तिचा हात पकडलेलाच नाही. हे ऐकून स्वरा चकित होते. अक्षय पट्टी काढतो आणि हसून स्वराला म्हणतो की तो फक्त गंमत करत होता. तो तिला तिळगुळ देतो. रमा हे सर्व पाहून आतून पूर्णपणे तुटते. भाग 5. रमाचा मोठा निर्णय. रमा पुढे येते आणि म्हणते की आता तिला सगळं स्पष्ट झालं आहे. अक्षयचं खरंच स्वरावर प्रेम आहे हे तिला पटतं. ती म्हणते, स्टार, जर तुमचं खरंच प्रेम आहे तर तुम्ही नवीन आयुष्याची सुरुवात करा. आपल्या नात्याचा शेवट गोड होऊ दे. स्टार ती तिळगुळ देऊन अक्षयचा निरोप घेते. संध्या पुन्हा उपरोधिक बोलून जखमेवर मीठ चोळते. रमा आणि साई तिथून निघून जातात. भाग 6. अक्षयचा प्रस्ताव आणि स्वराची भीती. रमा गेल्यानंतर अक्षयला जाणीव होते की परिस्थिती बिघडली आहे. तो म्हणतो की आता लग्न केल्याशिवाय पर्याय नाही. हे ऐकून स्वरा दचकते. तिला वाटतं की यामुळे रमा कायमची दुरावेल. पण अक्षय आरोहीची शपथ घेऊन सांगतो की तो परिस्थितीचा गैरफायदा घेणार नाही. शशिकांत मुकारदमही स्वराला धीर देतात. भाग 7. रमाचे गायब होणे आणि शेवट. दुसरीकडे साई रमाला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण रमा ठाम असते. अक्षय जेव्हा रमाबद्दल विचारण्यासाठी साईकडे येतो तेव्हा साई सांगतो की रमा शहर सोडून निघून गेली आहे. हे ऐकून अक्षयला धक्का बसतो. त्याला खात्री आहे की यात काहीतरी गुपित आहे. समाप्ती. अक्षय आता रमाला शोधून काढण्याचा आणि तिने असं का केलं यामागचं सत्य शोधण्याचा निश्चय करतो. अशाच पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील पाऊल.